वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण बनवणार आहोत चीजी साबुदाणा वडे। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण घेणार आहोत 3 वाटी साबुदाणा। आपण 3 वाटी घ्यायचा आहे आणि ह्याला आपण ॲटलिस्ट 4-5 तास तरी पाण्यात भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर आपण वडे बनवायला घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे मीठ, चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची। तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण ॲड करून घेणार आहोत जिरा पावडर ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण थोडे थोडे बॉईल पोटॅटोज ॲड करून घ्यायचे आहेत। हाताने स्मॅश करून तुम्ही ॲड करू शकता। मी इथे 3 वाटी 2 वाटी आपण साबुदाणा घेतलेला, 2 ते 3 वाटी। तर इथे मी बटाटेसुद्धा 2 ते 3 घेतलेले आहेत। हातानेच इथे मी स्मॅश करून घेणार आहे तिन्ही पण बटाटे। तुम्ही तुमच्या क्वांटिटी वाईज जेवढा तुम्ही साबुदाणा घेतलाय त्याप्रमाणे तुम्ही बटाटेसुद्धा वापरू शकता। बटाटेसुद्धा बॉईल करून आधीच घेतलेले होते। तर इथे आपण एक एक करून सगळे स्मॅश करून घेणार आहोत। आणि तुम्ही हे मिक्स करतानाच कूट आहे शेंगदाण्याचा तो ॲड करून घ्या। मी ॲक्च्युली विसरले आणि मग नंतर वरून मला ॲड करावं लागलं। आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत चीज। तुम्ही कोणत्याही प्रकारचा चीज यूज करू शकता, मोझरेला चीज यूज करू शकता। मी इथे अमूलचा क्यूब चीज यूज केलेला आहे। सो तुम्हाला ज्या प्रकारचा चीज यूज करायचा आहे तुम्ही करू शकता। थोडंसं चीज ॲड करून घेतलेलं आहे। मी विचार केला थोडी वेगळी काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करूया, म्हणून याच्यामध्ये मी चीज ॲड केलेला आहे। पण मी एक तुम्हाला सांगेन, जेव्हा पण तुम्ही ह्याची स्टफिंग रेडी कराल ना, ह्याला प्रॉपरली ह्याची बाइंडिंग एकदम प्रॉपरली झाली पाहिजे, नाहीतर आपले वडे जे आहेत ते प्रॉपरली तळल्या जाणार नाही आहेत। त्यासाठी ह्याची स्टफिंग आहे ती प्रॉपरली बाइंड करून घ्या व्यवस्थित। इथे वरून मी जसं तुम्हाला बोलली मगाशी मी विसरली शेंगदाण्याचा कूट टाकायला, तिथे 3 चमचा मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। तुम्ही शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे आधीच, नंतर नाही। मिक्स करताना एकदाच ॲड करून घ्या, नाहीतर परत डबल मिक्स करावा लागेल। मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपला कूट जो आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याचे बॉल्स आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत। लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती मी मसाला पापडीची अपलोड केलेली, नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली। खूप मस्त ती रेसिपी झालेली, टेस्टसुद्धा खूप भारी लागत होती। सो तुम्हाला स्नॅक्ससाठी काहीतरी छान रेसिपी हवी असेल, हेल्दी विदाऊट मैदा होतात ती रेसिपी, सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आपण त्या रेसिपीमध्ये बेसन आणि गव्हाचं पीठ यूज केलेलं, सो तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते। आणि इथे आपण बघू शकता की आपण आपले वडे जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत। तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता एक एक करून आपले वडे जे आहेत ते आपण तेलात सोडणार आहोत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत। वड्यांना असा गोल्डन कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि मग आपले वडे जे आहेत ते रेडी आहेत। आपण आज बनवलेले आहेत चीजी साबुदाणा वडे। सो कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा, आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।